जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या भाग 1 राज्य आणि राज्य क्षेत्राबद्दल चर्चा करूया। तर सर्वप्रथम आपण समजूया की संविधान म्हणजे काय। तर संविधान म्हणजे सरकारसाठी काम करण्यासाठी नियम, की तुम्हाला असं काम करायचं आहे आणि सामान्य लोकांना जगण्याची पद्धत, की तुम्हाला या प्रकारे जगायचं आहे, याला संविधान म्हणतात। आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती हा संविधानानुसारच काम करतो। संविधानामध्ये 22 भाग आहे, म्हणजे या पुस्तकात 22 चॅप्टर्स आहे आणि 395 अनुच्छेद। अनुच्छेद म्हणजे नियम। तर संविधानाला समजून आमचा काय फायदा? तर फायदा असा आहे की जी देशाची सर्वात महत्त्वपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला मिळेल। त्यानंतर तुमच्यावर कोणी अत्याचार नाही करू शकणार आणि जर तुम्हाला संविधान पूर्णपणे कळाला तर अर्धे वकिलाचे अवतार तुम्ही होणार। तर संविधानाचा सर्वात पहिला भाग आहे राज्य आणि राज्यक्षेत्र। यामध्ये अनुच्छेद 1 पासून 4 पर्यंत वर्णन केलेलं आहे। तर चला समजूया। तर अनुच्छेद 1 यामध्ये म्हटलेलं आहे, भारत अर्थात इंडिया हा एक राज्यांचा संघ आहे। म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट। म्हणजे यामधील राज्य कधीच तुटून वेगळे होऊ शकत नाही। डोक्याच्या वरून गेलं ना, तर डोक्याच्या आतमध्ये घुसण्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे। तर चला समजूया। तर आपल्याला मागे जावं लागेल। मागे म्हणजे असं मागे नाही, इतिहासात। तर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तर आज तुम्हाला जसा भारत दिसतोय त्यावेळी तसा नव्हता। जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात 252 पेक्षा जास्त राजकीय प्रदेश होते, म्हणजे त्या ठिकाणी राज्याचं शासन होतं। या प्रदेशांना भारतात मिळवून घेण्याची जिम्मेदारी सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळाली। हे समजण्यापूर्वी आपण हे समजून घेऊ की कॉन्फेडरल, फेडरेशन आणि युनियन काय असतं। तर कॉन्फेडरल म्हणजे परिसंघ। परिसंघ त्याला म्हणतात की छोटे छोटे राज्य मिळून आपला एक संघ बनवतात आणि आपली थोडी थोडी शक्ती केंद्र सरकारला देतात आणि आपल्या एका देशाचं निर्माण करतात। पण त्यामधले राज्य खूप सोप्या पद्धतीने वेगळे होऊ शकतात। आपला देश जर परिसंघ असता तर आपल्या देशात कोणत्याही राज्यात थोडासाही विवाद झाला असता तर ते वेगळे निघले असते। कोणत्याही प्रदेशात कोणताही व्यक्ती उठून उपोषणाला बसला असता, लोकांना आपल्यासोबत जोडून विद्रोह केला असता आणि आपल्या स्वतंत्र देशाची माग केली असती। यामुळे आपला देश हा परिसंघ नाही। त्यानंतर आहे फेडरेशन। यामध्ये पण छोटे छोटे राज्य मिळून आपला एक संघ बनवतात, थोडी थोडी शक्ती केंद्र सरकारला देतात आणि आपल्या एका देशाचं निर्माण करतात। पण यामधून राज्य वेगळे होऊ शकतात, पण थोडेसे कठीणाईने। आणि अमेरिका हा एक फेडरेशन आहे। यानंतर आहे युनियन म्हणजे संघ। याचा सरळ सरळ अर्थ आहे की संघामधून कोणतंही राज्य हे वेगळं होऊ शकत नाही। तर सरदार पटेल यांना सांगितलं की तुम्ही सर्व प्रदेशांना युनियनमध्ये जोडा। तर जो तुम्हाला आजचा भारताचा नक्षा दिसतो तो पहिले एवढा नव्हता। याला एवढं मोठं बनवण्यात सगळ्यात मोठं योगदान आहे सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांचं। तर युनियनचा अर्थ तुम्हाला समजला की युनियन म्हणजे भारतातील कोणतं पण राज्य हे भारतातून वेगळं होऊ शकत नाही। यानंतर आहे अनुच्छेद 2। यामध्ये म्हटलेलं आहे की संसदला अधिकार आहे की भारताबाहेर कोणताही देश असला तर त्याला संसद भारतामध्ये मिळू शकते आणि कोणत्याही देशातला कोणताही तुकडा जर भारतात मिळण्याचे इच्छुक आहे तर त्याला पण संसद भारतामध्ये मिळू शकते आणि यामध्ये राष्ट्रपतीच्या परवानगीची गरज नसते। एक राज्य आहे त्याला भारतात जोडलेलं आहे, त्याचं नाव आहे सिक्कीम। सरदार पटेल यांनी सिक्कीमला म्हटलं होतं की तुम्ही भारतात मिळून जा, पण त्यांनी नकार दिला होता। तर 1950ला चीनने तिब्बतवर कब्जा केला। तिब्बत म्हणजे भारताच्या वर जो तुम्हाला एरिया दिसतोय हा पहिले चीनचा नव्हता, हा तिब्बत होता। तर सिक्कीम घाबरायला लागलं की छोटासा देश आहे, आपण गाजरमुळ्यासारखं खाऊन घेणे आपल्याला। त्यानंतर परत 1962ला चीनने आपल्या भारताचा वरचा हिस्सा, ज्याला अक्साई चीन म्हणतात, यावर अटॅक केला आणि त्यावर पण कब्जा केला। हे बघून त्याला पूर्णपणे घाम सुटायला लागला। तर सिक्कीमने 1975ला भारतासोबत विलय केलं आणि त्या विलयासोबत सिक्कीमला भारतात मिळवून घेतलं गेलं। तर अनुच्छेद 2 नुसार आपण कोणत्याही राज्याला भारतात मिळवून घेऊ शकतो। यानंतर आहे अनुच्छेद 3। यामध्ये सांगितलेलं गेलं आहे की संसद कोणत्याही राज्याचे सीमा, नाव आणि क्षेत्र यामध्ये परिवर्तन करू शकते। यामध्ये पण राष्ट्रपतीच्या परवानगीची गरज नसते। तर आपल्या संसदने याचा उपयोग कसा केला हे आपण समजूया। तर संविधान लागू झाल्यानंतर आपल्या देशात 4 राज्य होते, त्यांचं नाव होतं ABCD। किती मस्त नाव आहे। कोणाला विचारलं की तू कुठं राहतो रे, तो म्हणून बी मध्ये, दुसरा म्हणून डी मध्ये। तर ABCDचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया। ए मध्ये दाखवलेलं गेलं आहे की ज्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं। बी मध्ये दाखवलेलं गेलं आहे ज्या ठिकाणी राजकीय प्रदेश होते, म्हणजे ज्या ठिकाणी राजांचं शासन होतं। शासन तर राजा करत होते, पण त्यांना मागून कंट्रोल इंग्रजच करत होते। सी मध्ये दाखवलेलं गेलं आहे की ज्या ठिकाणी मोठे मोठे शहर होते त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं। आणि डी मध्ये केंद्रशासित प्रदेश दाखवलेले गेले आहे। तर विचार झाला होता की भाषाच्या आधारावर राज्याचं निर्माण व्हावं। तर JVP समितीने
भाषेच्या आधारावर राज्याचं निर्माण करण्यासाठी विरोध केला। तर 1952 मध्ये भाषेच्या आधारावर राज्याची मांग करताना पेट्टू श्रीरामलू उपोषणाला बसले आणि हा माणूस 56 दिवस उपोषणाला बसला, पिना खाता पिता, आणि मेला। हा माणूस मेल्यावर जनताने एवढा विरोध केला की पुरी सरकार हलवून टाकली। 1 ऑक्टोबर 1953ला जनताच्या दबावात येऊन तेलुगू भाषेच्या आधारावर पहिले राज्य या आंध्र प्रदेश याचं निर्माण झालं। जसं आंध्र प्रदेशचं निर्माण झालं, ही न्यूज सगळ्या देशात पांगली आणि ही न्यूज पांगल्यावर सगळे लोक आपल्या वेगळ्या राज्याची मांग करत होते। तर जवाहरलाल नेहरू यांचं डोकं दुखायला लागलं। तर त्यावेळी सुप्रीम कोर्टचे जज होते फजल अली। तर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना म्हटलं की काही विचार करा हो। तर फजल अलींनी सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्याचं निर्माण करायला आम्हाला काही अडचण नाही, पण थोडा वेळ लागेल। तर जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं की वेळ लागू द्या, जनताला मी ॲडजस्ट करतो। तर त्यावेळी फजल अली आयोगाचं निर्माण झालं। त्यांनी 7 संशोधन करून 1956ला ABCDला रद्द करून भाषेच्या आधारावर 14 राज्य तथा 6 केंद्रशासित प्रदेशांचं निर्माण केलं। यानंतर आहे अनुच्छेद 4। यामध्ये सांगितलेलं गेलं आहे की जेव्हा संसद अनुच्छेद 2चा प्रयोग करेल, म्हणजे कोणत्याही विदेशी राज्याला भारतात मिळवून घेईल, अथवा अनुच्छेद 3चा प्रयोग करेल, म्हणजे कोणत्याही राज्यात परिवर्तन करेल, यामध्ये राष्ट्रपतीच्या कोणत्याही विशेष परवानगीची गरज पडणार नाही, कारण याला अनुच्छेद 368च्या बाहेर ठेवलेलं आहे। ज्याला 368 मध्ये ठेवतात त्यामध्ये राष्ट्रपतीच्या हस्ताक्षरची गरज पडते। हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की राष्ट्रपती यामध्ये टांग अडवणार नाही। अनुच्छेद 4 मध्ये दुसरं काही नव्हतं। तर आपण संविधानाच्या भाग 1 ज्यामध्ये 4 अनुच्छेद होते ते पूर्णपणे समजले। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।